ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत अतिशय मऊ लुसलुशीत मेथीचे पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे, जी की 4 ते 5 दिवस सहज टिकून राहतात। हे पराठे प्रवासाला जाण्यासाठी किंवा कुठे फिरायला जाण्यासाठी तुम्ही हे पराठे नक्की बनवा। त्यासाठी मी इथं मेथी 1 वाटी एवढी मेथी घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे। मेथीची मी इथं पानं घेतलेली आहे, काड्या अजिबात घेतलेल्या नाही। 1 वाटी मेथीसाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 4 ते 5 चमचे एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। 3 ते 4 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे। हिरवी मिरची, लसण व जिरे याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर। चला तर सगळ्यात अगोदर मेथीला मी बारीक असं कट करून घेते। मेथी बारीक कट करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण आपले पूर्ण साहित्य टाकून घेणार आहोत। बेसन पीठ, तांदळाची पिठी, हिंग अर्धा टीस्पून, अर्धा चमचा ओवा, याला थोडासा आपण हातावरती क्रश करून घेणार आहोत। हिरवी मिरची, लसण, जिऱ्याचं वाटण, 1 चमचा एवढं लाल तिखट, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। अर्धा चम्मच एवढी हळद, कोथिंबीर, पीठ गव्हाचं, याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ आपण परत मिक्स करून घेणार आहोत चांगलं। इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून, याचं मोहन याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे तेल। आपण आता आपल्या पिठाला छान असं मिसळून घेणार आहोत। चोळून आपल्याला हे तेल आपल्या पिठाला छान लावून घ्यायचं आहे। तेल छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण घट्टसर पीठ मळून घेणार आहोत। पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। मळूनच आपण पीठ हे भिजून घेणार आहोत घट्टसर। इथं मी घट्टसर पीठ आपलं मळून घेतलेलं आहे। याच्या आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत। थोडंसं तेल आणि परत आपण थोडंसं मळून घेणार आहोत। आपण जसं पोळ्यांना पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं असतं। याला आपण आता 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। आपल्या पिठाला 10 मिनिटं झालेली आहे। पीठ आपलं छान मुरजलेलं आहे। आता आपण लगेचच पराठे बनवायला सुरुवात करू। मी पराठा लाटण्यासाठी पोळपाट घेतलेला आहे। आता आपल्या पिठामधून एक उंडा आपण याच्यातून काढून घेणार आहोत। याचा गोल असा उंडा बनवून घ्यायचा आहे। मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे, याच्यामध्ये याला बुडवून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठीने आपला पराठा हा खाली चिकटत नाही आणि पीठही कमी लागते। तर याला आता आपण एकदम पातळ लाटून घेणार आहोत। पराठा आपल्याला एकदम पातळ लाटायचा आहे। पराठा तुम्ही तुमच्या आवडीने छोटा मोठा, त्रिकोणी, चौकोनी कोणीही आकारामध्ये तुम्ही लाटू शकता। आपला पराठा इथं लाटून झालेला आहे, अगदी पातळ, हे बघा। आता आपण याला भाजून घेणार आहोत। भाजण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम केलेला आहे, त्याला आपण तेल लावून घेणार आहोत। तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीने काही याला लावू शकता। याच्यावरती आपण आता आपला पराठा टाकून घेणार आहोत। पराठा मात्र आपल्याला मोठ्या गॅसवरतीच भाजायचा आहे। याला आपण आता पलटी करून घेणार आहोत। दुसऱ्याही वाणाला आपण तेल लावून घेणार आहोत। खरपूस आपल्याला आपला पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही याला पराठा किंवा ठेपलेही म्हणू शकता, काही भागामध्ये याला ठेपले सुद्धा म्हणतात। याला परत आपण दुसऱ्या साईडला पलटी करून घेणार आहोत। आता आपल्याला दोन्ही साईडला याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। याला सुद्धा आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घेणार आहोत। आपला पराठा इथं छान भाजून झालेला आहे, आलटून पलटून तुम्ही बघू शकता। आता आपण याला दुर्डीमध्ये काढून घेणार आहोत।
आपला दुसरा सुद्धा पराठा बनून तयार झालेला आहे. याला सुद्धा आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण आपले पूर्ण पराठे बनवून घेणार आहोत. आपले पूर्ण पराठे किंवा ठेपले इथं बनवून तयार झालेले आहे. हे बघा किती नरम मऊ लुसलुशीत असे आपले हे ठेपले बनवून तयार आहे. प्रवासामध्ये नेण्यासाठी तयार झालेले आहे. अगदी 4 ते 5 दिवस सहज टिकून राहतात हे पराठे किंवा ठेपले. याच्यावरती तुम्ही लोणचं किंवा दही जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यावरती घेऊन खाऊ शकता. चला तर आपले अगदी मऊ लुसलुशीत नरम मेथीचे पराठे किंवा ठेपले बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.